मराठा आंदोलक मुंबईमधल्या आझाद मैदानावर रात्री 9:30 वाजताच्या सुमारास धडकलेत। पुण्याहून निघालेले मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेत। मराठा आरक्षणाच्या लढ्याला वर्ष उलटून गेलं तरी अजूनही सरकारने कोणत्याही प्रकारचा निर्णय दिलेला नाहीये। त्यासाठी पुणे जिल्ह्यातील मराठा आंदोलक आता मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये दाखल झाले। या ठिकाणी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसंच मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत बाजूला हटणार नाही अशी आग्रही भूमिका आंदोलकांनी मांडली आहे। पुढील 2 दिवसात लाखोंच्या संख्येने संपूर्ण राज्यातील मराठा एकत्रित होत मंत्रालयाला घेराव घालणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर या बंगल्यावर सुद्धा ते धडक देणार आहेत। मुख्यमंत्र्यांना आम्हाला तुमच्या वतीने जीच्या वतीने आम्ही विनंती करतोय की मुख्यमंत्री साहेब आपण इथं या वर्षा निवासस्थानी आणि आमची भेट घ्या। आम्ही समक्ष काय ते आपल्या सोबत बोलतो। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात आझाद मैदानावर आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, आपण बघतोय की मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत। काय सध्याची आझाद मैदानावरची परिस्थिती आणि अजूनही आंदोलक येणार असल्याची माहिती मिळते, काय सांगशील? अगदी बरोबर आहे। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषण सुरू केलंय त्याला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातून हे आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहतोय साधारणपणे 1 तासापासून हा सगळा जो खेळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये आहे तो सुरू झालेला आहे। मुख्यमंत्र्यांची भेट आम्हाला हवी आहे, इतर कोणालाही आम्ही भेटणार नाही अशा प्रकारची आग्रही भूमिका आंदोलकांकडनं घेतली जाते। पोलिसांनी असा प्रस्ताव दिला होता की तुम्ही शंभूराज देसाई यांना भेटा आणि त्यानंतर तुम्ही चर्चा करावी आणि मग आपण मुख्यमंत्र्यांशी भेटू असं सरकारच्या वतीनं पोलिसांनी सांगितलं होतं। मात्र असा कुठलाही प्रस्ताव आम्हाला मान्य नाही, आम्ही फक्त मुख्यमंत्र्यांनाच भेटू अशा प्रकारची भूमिका आता आंदोलकांकडनं घेतली जाते। त्यामुळे नेमकं काय होतंय, आंदोलकांची ही जी काही मागणी आहे ती पूर्ण होते का? आपल्यासोबत काही आंदोलक देखील आहेत। तासभर झाला, 1 तासापासून हा सगळा थरार इथे सुरू आहे। पोलिसांकडनं तुम्हाला सातत्याने समजावून सांगितलं जातंय, तुमची भूमिका काय नेमकी? आमची एकच भूमिका आहे, मनोज दादा जरांगे पाटलांचं 6वं आमरण उपोषण सुरू आहे, त्याचा आजचा 5वा दिवस आहे। तर मनोज दादांची खालावत चाललेली परिस्थितीचा सरकार गांभीर्यानं विचार करत नाही असं समाजाच्या लक्षात आलं। म्हणून समाजानं निर्णय घेतला की या सरकारला जागं करावं आणि जे आमरण उपोषण सुरू आहे हे तात्काळ मागण्या मान्य करून हे संपून टाकावं। कारण मनोज दादांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। त्यांची आत्ताची आरोग्याची परिस्थिती पाहता त्यांचं आमरण उपोषण चालू राहणं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं संबंध मराठा समाजाला परवडणारच नाहीये। त्यामुळे आम्ही सरकारला फक्त इथं कोणते घोषणाबाजी, इथं कोणते राजकारण, इथं कोणतं आम्हाला काही करायला आलो नाही। आम्ही फक्त शासनाला विशेष अधिवेशन बोलवा किंवा तुमची कॅबिनेटची मीटिंग लावा, जे करायचं आहे तुम्हाला ते तात्काळ करा। तुम्ही 5 दिवसपासून काय झालं, 16 सप्टेंबरला मध्यरात्री 12 वाजता देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही मनोज दादांचं उपोषण तुम्ही थांबवा, तुम्ही भूमिका घ्या म्हणून निवेदन दिलं पुणे एअरपोर्टला। त्याला 2 दिवसात मी सीएम साहेबांशी भेटतो आणि सीएम साहेबांना 2 दिवसात भेटून मी निर्णय घेतो। देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हणला ना आम्ही 2 दिवसाचे 4 दिवस वाट बघितली, मग तुम्ही का परीक्षा घेताय? बरं, माझा पोलीस बांधव आमचेच आहेत, ते आमचे सेवक आहेत, त्यात आमचेच माणसं आहेत, मग त्या पोलिसांना थांबवायचा अधिकार कुणी दिला? अधिकाराशिवाय कुणीतरी आदेश दिल्याशिवाय तिने कारवाई केली का? तो आदेश कुणी दिला आम्हाला कळालं पाहिजे ना समाजाला। दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा की तुम्ही उपोषण सुरू आहे त्याची दखल शासनानं का नाही घेतली आणि ते शासनानं दखल घ्यावी म्हणून आम्ही इथंपर्यंत आलेलो आहे। ह्यातला कुठलाही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही, कुठल्या राजकीय संघटना नाहीत, सर्व आम्ही मराठा आहोत, सेवक आहोत। शासनानं घ्यावं, आम्हाला याचं राजकारण करायचं नाही। आम्हाला ना महायुतीशी काही देणं घेणं आहे, ना आम्हाला महाविकास आघाडीशी काही देणं घेणं आहे। आम्हाला फक्त आमच्या देव माणसाचं हाल बघवणं झालंय म्हणून त्या तळमळीनं आलोय। आम्हाला हिथं हुल्लडबाजी करायची नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं आम्हाला वागायचं नाही। 1 तासापासून तुम्ही कळकळीची एकच विनंती आहे, ह्याच्या श्रेयवाद सीएम साहेब तुम्ही घेऊ नका। शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लाईव्ह बघत असाल तर मी आत्ता तुम्हाला 2 निरोप दिलेत फोन करून खासगी सचिवांच्याकडून, आम्हाला सोडा। तुम्ही म्हणता ना सीएम साहेबांना बोलवून घेतो, तुम्ही म्हणाल तिथं आम्ही सगळे थांबतो, शांततेत थांबतो। सीएम साहेबांना बोलवा, आपण एकत्र बसूया, एक कुटुंब म्हणून बसूया, एक कुटुंब म्हणून बसू, आपण निर्णय घेऊ आणि आपल्या कुटुंबातला एक माणूस जो 6वं आमरण उपोषण करतोय ते उपोषण थांबवण्यासाठी, त्या मागण्यांसाठी शासन दरबारी अगदी ओम, आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांना भेटायचं अशा प्रकारच्या आपल्या भूमिकेवर हे सगळे आंदोलक ठाम असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आझाद मैदानावर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमलेले आहेत आणि आता मुख्यमंत्री या संदर्भात काय भूमिका घेतात ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।